नाही, मुळात कारण असं काही नाही आहे की गेली म्हणजे मेटे साहेबांच्या दुर्दैवी निधनानंतर अतिशय निष्ठेने ही सगळी लोक प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत राहिलेली आहेत. परंतु विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन नवीन नेतृत्वाला देखील संधी देणं गरजेचं आहे. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनाही त्यामध्ये संधी मिळणं गरजेचं आहे. या अनुषंगाने आम्ही यापूर्वी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली, तिथे नवीन नियुक्ती केली. आता वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. आता इथल्याही नवीन नियुक्त्या होतील. म्हणजे थोडक्यात ही कारण असं नाही आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी. आणि साहेब आजपर्यंत ज्या विस्थापितांना नेतृत्वाची संधी देत होते त्याचप्रमाणे विस्थापितांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी हा एक व्यापक दृष्टिकोन यामागे आहे. आगामीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आपण स्वतंत्रपणे लढणार आहात की मग महाविकास आघाडी की महायुती? नाही, हा आम्ही परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ, परंतु आमचं प्राधान्य कुणासोबत तरी जाऊन निवडणूक लढवण्यावरती असेल. मागे जेव्हा तुम्ही वाशिमला आला होता तेव्हा आदरणीय मेटे साहेबांच्या बाबतीतली जी चौकशी आहे त्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित झाले होते. आता त्या चौकशीची काय स्टेज आहे आणि काय माहिती आहे त्या संदर्भात? त्या न्यायालयामध्ये ही केस चालू आहे आणि त्या न्यायालयाच्या केसमध्ये मी मागेही सांगितलं होतं की याच्यामध्ये मला एक त्रयस्थ पक्षकार म्हणून जायचं आहे. म्हणजे शासनाव्यतिरिक्त साहेबांच्या कुटुंबातली किंवा साहेबांची पत्नी म्हणून मला त्यामध्ये त्रयस्थ पक्षकार व्हायचं आहे आणि त्या दृष्टीने मी माझी ती प्रोसिजरल पार्ट सुरू केलेला आहे. बीड जिल्ह्यामधली सध्याची परिस्थिती पाहता तिथे संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण असेल किंवा इतर सगळे प्रकरण आहेत नव्यानं बाहेर येत आहेत, त्या दृष्टिकोनातून आपलं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते. आपल्याला काय वाटतं या प्रकरणामध्ये? मी या म्हणजे संतोष देशमुखांच्या दुर्दैवी हत्येनंतर म्हणजे अगदी त्या दिवसापासून मी जेव्हा त्या दिवशी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सातत्याने हीच भूमिका मांडत आलेली आहे की ही अतिशय अमानवी पद्धतीने झालेली हत्या आहे. त्याच्यातल्या सर्व दोषी आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मग आता इथे जेव्हा आपण एखाद्याचा राजीनामा मागतो म्हणजे जसं आता आपण म्हणालात की धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होती आहे. माझं थोडंसं एक वेगळं मत आहे की कदाचित मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यामुळे असेल, माझं थोडंसं वेगळं मत आहे की यात ज्या यंत्रणा आहेत म्हणजे तपास यंत्रणा, या तपास यंत्रणांनी निपक्षपातीपणेच काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे असं आपण जेव्हा म्हणतो की एखाद्याने राजीनामा द्यावा जेणेकरून मग ह्या यंत्रणा चांगलं काम करू शकतील, मग आपण इनडायरेक्टली या तपास यंत्रणांच्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. त्यामुळे तपास यंत्रणांनी त्यांचं जे काही घटनादत्त त्यांचं जे काही ऑफिशियल कर्तव्य आहे ते पार पाडावं. आणि प्रश्न जेव्हा हा राजीनामाच येतो तेव्हा मला असं वाटते की तो राजीनामा त्या पक्षाच्या नेतृत्वाचा विषय आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आज ते मंत्रिमंडळात मंत्री असल्यामुळे मग राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा तो विषय आहे. आणि मला असं वाटतं की आदरणीय अजितदादांनी आणि माननीय फडणवीस साहेबांनी हा मुद्दा क्लिअर पण केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.